सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ मध्ये MA इतिहास भाग 1 सत्र 2 साठी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांच्या करिता ओरिएंटेशन सेशन आपलं जे आता सेकंड सेमिस्टर आहे त्याचं मार्गदर्शन सत्र आज आपण घेतोय. या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण मागच्या ज्या काही परीक्षेच्या संदर्भातल्या ज्या काही चर्चा असतील, शंका असतील, तुमचं काही फीडबॅक असेल त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. त्यासोबत देखील आपण चर्चा करणार आहोत. शिवाय आपल्याला दुसऱ्या सेमिस्टरमध्ये कोणते कोर्स आहेत, जे कोणते पेपर आहेत त्याची एक माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. त्यासोबत आपल्या आता या सेमिस्टरसाठी परत कॉन्टॅक्ट सेशन होणार, जसं मागच्या वेळी आपण घेतलं होतं संपर्क सत्र आपण त्याला म्हणतो. तर ते संपर्क सत्र होणार आहे, त्याची माहिती आपण घेणार आहोत. शिवाय या सेमिस्टर 2 चे एक्झाम फॉर्म्स आता येतील. एक्झाम फॉर्म आपल्याला भरायचे आहेत, त्याबद्दलची थोडी माहिती आपण बघणार आहोत. सोबत अजून एक गोष्ट आहे की काही विद्यार्थ्यांनी अजून एलिजिबिलिटी केलेली नाहीये त्यांची, तर त्याच्या संदर्भातली एक माहिती आपल्याला घ्यायची आहे. असाइनमेंटच्या संदर्भात थोडं आपण बोलू. तर असे हे काही मुद्दे आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो ऑन जॉब ट्रेनिंग. म्हणजे तुम्हाला या सेमिस्टरला 100 मार्काचं एक ऑन जॉब ट्रेनिंग, ज्याला आपण इंटर्नशिप असं म्हणू, इंटर्नशिप किंवा ऑन जॉब ट्रेनिंग OJT, तर ते आपल्याला या सेमिस्टरला करायचं आहे. तर त्याची एक माहिती आपल्याला डिटेलमध्ये बघायची आहे. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोक जॉईन होतील असं माझा प्रयत्न होता. तर अजून तर आपल्याकडे साधारण 22 जण जॉईन झालेले आहेत. तरी आपण आता चालू करूया. ठीक आहे. तर पहिल्यांदा तुमचा जो सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की परीक्षेच्या निकालाच्या संदर्भात सगळ्यात आधी प्रश्न असणार. तर परीक्षेचा निकाल जो आहे त्याची प्रक्रिया सुरू आहे. परीक्षा विभाग तो निकाल लवकर लावेल. त्याच्यामध्ये काही मार्क कन्वर्ट करायचे, म्हणजे 60-40 आहे ते 70-30 असं थोडं कन्वर्जनचा इश्यू आहे. तर त्यामुळे थोडं राहिलेलं आहे. आता ह्या जो काही निकाल असेल त्याच्या संदर्भातलं परत एखादं ओरिएंटेशन सेशन मी घेईन अवश्य, म्हणजे निकाल लागण्याच्या पूर्वी. तर त्यावेळी तुम्हाला कळेल निकाल कधी लागणार हे पण कळेल आणि त्याच्यामध्ये कसं नेमकं काय असेल त्या गोष्टी पण क्लिअर होऊन जातील. तर आपल्याला आता जे काही परीक्षा विभाग त्यांचं ते त्या संदर्भात कामकाज चालू आहे. तर आता आपला जो दुसरा सेमिस्टर आहे तर त्या हिशोबानं आपण पुढे जाऊया. आता परीक्षेच्या संदर्भात निकाल सोडून तुमची काही शंका असेल तर त्याबद्दल विचारा. निकाला संदर्भात म्हणजे निकाल कधी लागणार वगैरे हे प्रश्न सोडून तुम्हाला परीक्षेच्या संदर्भात काही शंका असेल, समजा परीक्षेतल्या काही प्रश्नांच्या बद्दल चर्चा करायची असेल, काही तुम्हाला सांगायचं असेल परीक्षेच्या संदर्भात, तर ते तुम्ही बोलू शकता. तर माझं फर्स्ट सेमिस्टर राहिलंय, मी दिलेलं नाहीये हेल्थ इश्यू मुळे. तर आता आपल्या दुसरे सिम केव्हा चालू होणार, म्हणजे मी परीक्षा एक्झाम केव्हा फॉर्म असतात बद्दल मी काय? सांगेन ना, मी एक्झाम फॉर्म बद्दल ज्यावेळी बोलेन त्यावेळी मी त्याबद्दल बोलेन. बर, ठीक आहे. बोला. हॅलो सर. हॅलो सर. हा बोला. आता नवीन हे सेमिस्टर जे चालू होणार आहे त्याची रेफरन्स बुक आपल्याला कधीपासून इश्यू होते? म्हणजे पुस्तकं उपलब्ध होती कधीपासून? हा, उपलब्ध होते. आपण दिलेले आहेत आधी पुस्तक. आपल्याकडे जे विद्यार्थी इथे येऊन घेऊन गेलेत पुस्तकं किंवा कॉलेजला पण आपण सांगितलेलं होतं 10 पुस्तकं होती, तर 10 पुस्तकं घेऊन जावा असं आपण सांगितलेलं होतं. बर. तुम्ही 10 नेलेत का पुस्तकं? कॉलेज वरती चर्चा केली पाहिजे. हा, पहिला एक तर कॉलेजशी ते बोललो त्यांच्याशी पाहिजे. बोलून घ्या मग. म्हणजे उपलब्ध दुसरीकडे कुठं दुकानात उपलब्ध होत नाहीत ना? नाही. बरोबर, ठीक. परीक्षेच्या संदर्भात कुणाला काही शंका आहे, काही शेअर करायचा एक्सपिरियन्स वगैरे? सर. हा बोला. हॅलो सर, फर्स्ट बोला. सेमेस्टरला 6 विषय होते.
फर्स्ट सेमिस्टरला 6 विषय होते, आता सर किती 3 4 आहेत का? नाही, प्रत्येक वेळी विषय बदलत जातील विषयांची संख्या. हा काय, कारण की क्रेडिट सिस्टीम हा आहे याच्यामध्ये. काही इंटर्नशिप येते, आता पुढच्या वर्षी प्रोजेक्ट असतील, त्या हिशोबाने संख्या बदलत जाईल. हा ठीक आहे. तर आता ते विषयाचं हा तुम्ही सर. डिटेल्स तुम्हाला देणार आहे, त्यात तुम्हाला कळेल. एकूण तुमच्याकडे सेमिस्टर 1 ओके आणि सर. 2 ची मिळून 10 पुस्तकं हवीत. तेवढी तुम्ही घेतलीत ते बघा. ठीक आहे. हो सर. हा हो. ओके सर. हो. परीक्षेसंदर्भात नाही आहे कुणाला काही शंका? बर, ठीक आहे. मग परीक्षेच्या संदर्भात तुमच्या कुणाच्या शंका नाहीत, तर परीक्षेच्या रिलेटेड जे काही पुढच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. आपल्याला जसं मी मागच्या ह्याला ऍडमिशन फॉर्म भरल्यानंतर आपण पुन्हा एकदा एक्झाम फॉर्म भरलेला होता, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक सेमिस्टरला हा एक्झाम फॉर्म भरावा लागतो. ठीक आहे. तर आता तुम्हाला या सेकंड सेमिस्टरचा देखील एक्झाम फॉर्म भरावा लागेल. एक्झाम फॉर्म भरण्याची सूचना परीक्षा विभागाकडनं आली की आपल्याला, आणि मी तुम्हाला ग्रुपवर एकदा सूचना देईन. परीक्षा विभागाकडून आल्यानंतर देखील माझ्याकडनं ज्यावेळी सूचना येईल त्यावेळी तुम्ही एक्झाम फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचे आता निकाल लागलेला नाही, अजून निकाल लागल्यानंतर तुमच्यापैकी काही जणांचे समजा चुकून सेमिस्टर 1 चे विषय राहिलेले असतील, किंवा आता त्या मॅडमनी प्रश्न विचारला तसा त्यांनी पेपर दिलेलेच नाहीयेत सेमिस्टर 1 चे, तर त्यांना पेपर द्यायचे असतील. तर असे जे विद्यार्थी आहेत, ज्यांचे सेमिस्टर 1 चे विषय राहिलेले आहेत, त्यांना आपण रिपीटर विद्यार्थी असं म्हणतो. ठीक आहे. त्या रिपीटर विद्यार्थ्यांना सेमिस्टर 2 चा त्यांचा जो पेपरचे फॉर्म भरतानाच सेमिस्टर 1 च्या राहिलेल्या पेपरचे देखील फॉर्म भरता येतील. म्हणजे समजा आता सेमिस्टर 2 साठी आपल्याला 5-6 विषय आहेत, एक ऑन जॉब ट्रेनिंग धरून 5 पेपर, असं 5 आणि अधिक एक ऑन जॉब ट्रेनिंग, असे 6 पेपर्स असतात. तर ते भरताना त्यांचे समजा मागचे 2 राहिले असतील, तर त्याचे देखील आपल्याला फॉर्म त्याच वेळी भरता येतो, आणि दोन्हींची फी कॅल्क्युलेट होऊन तुम्हाला एकूण फी येते, ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होतं, आणि ती तुम्हाला एक्झाम फॉर्म मध्ये भरायची आहे. ठीक आहे. तर एकदा एक्झाम फॉर्म भरण्यासाठी आले की त्याचा मी नेहमी जसं तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ पाठवतो, किंवा आपण एक ऑनलाईन सेशन घेतो, तर त्या पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी करूयात. त्यामुळे तुम्हाला त्यावेळी काही अडचण येणार नाहीये, तर ते आपण करूया. ठीक आहे. त्याचा व्हिडिओ वगैरे सगळं मिळून जाईल तुम्हाला. ही झाली ज्यांचे विषय राहिले होते, परीक्षा फॉर्म कधी येणार आहे वगैरे या सगळ्या गोष्टींची संदर्भातली चर्चा. दुसरी माहिती ही की परीक्षा विभागानं येणाऱ्या परीक्षांच्या तारखा कळवलेल्या आहेत. तर साधारण 10 एप्रिल पासून MA इतिहासच्या परीक्षा चालू होणार आहे. ठीक आहे. मग आता परत मला, म्हणजे मी एकदा सांगितलं, आता 10 एप्रिल पासून आपल्याला कळालं की 10 एप्रिल पासून साधारणपणे MA इतिहासच्या परीक्षा सुरू होणार आहे. ठीक आहे. तर ही टेंटेटिव्ह तारीख आपल्याला परीक्षा विभागाकडून मिळालेली आहे. एक्झाम फॉर्म भरल्यानंतर नंतर काय होतं, एक्झाम फॉर्म भरला जातो, आणि त्याच्यानंतर मग परीक्षा ज्यावेळी एक 15 दिवस राहते, 15 ते 20 दिवस, त्यावेळी आपल्याला एक ड्राफ्ट टाइम टेबल येतं. तर आपण आता 10 एप्रिलला समजा, तर आपल्याला साधारण ते 15 किंवा 20 मार्च, 20 मार्चच्या दरम्यान, 20 मार्च नंतर समजा, त्यावेळी आपल्याला ते ड्राफ्ट टाइम टेबल मिळेल, आणि त्याच्यानंतर परीक्षेला 1 आठवडा वगैरे असं साधारण तोपर्यंत आपल्याला फायनल टाइम टेबल, म्हणजे विषय निहाय परीक्षेचं वेळ आणि दिवस, असं आपल्याला या ड्राफ्ट आणि फायनल टाइम टेबल मध्ये मिळेल. तर जे डिटेल्स असतील ते आपल्याला साधारण 20 तारखेनंतर, 20 मार्च नंतर आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. तर ह्या महत्वाच्या एक सूचना होत्या. परीक्षा फॉर्म भरायचे देखील सूचना लवकरच येईल, आणि मी ज्यावेळी तुम्हाला सांगेन त्यानंतर तुम्ही एक्झाम फॉर्म भरायला घ्यायचा आहे. ठीक. इथं परीक्षा, एक्झाम फॉर्म, परीक्षेच्या तारखा या संदर्भातली सगळी माहिती आता मी तुम्हाला दिलेली आहे. आता आपला दुसरा जो मुद्दा आहे तो आहे, आता आपल्याला किती पेपर आहेत त्याचा. तर त्यापूर्वी परत तुम्हाला फक्त काही गोष्टी सांगतो की असाइनमेंट मी मागच्या वेळी जशा तुम्हाला दिलेल्या होत्या तशा तुम्हाला असाइनमेंट्स मिळतील. म्हणजे जे
4 प्रश्न वगैरे असतील त्या पद्धतीनं तुम्हाला मिळतील. जे मागच्या वेळी नवीन पॅटर्न निर्माण झाला तुमच्यासाठी 40 मार्कांच्या असाइनमेंटचा, तर त्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न मिळणार आहेत. ही गोष्ट एक आपण लक्षात घेऊया आणि असाइनमेंट मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करेन. त्याच्यानंतर आपले कॉन्टॅक्ट सेशन जे आहेत, आता आपलं ओरिएंटेशन झालं की सगळ्या विषयांचे मी एक म्हणजे सगळ्या अभ्यासक्रम माझ्याकडे BA ME पण आहे, MA सेकंड इयर, BA फर्स्ट सेकंड थर्ड, तर या सगळ्यांचे एकदा ओरिएंटेशन झाले की मला आपले कॉन्टॅक्ट सेशन घेता येतील. ठीक आहे, तर आता आपण कंटिन्यूला आपण असं समजूया की आपण मार्च महिन्यामध्ये किंवा या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात समजा मी त्यासाठी सुरुवात करेन. त्याचं एक डिटेल टाइम टेबल तुम्हाला जसं आत्ताच मी आले तसं एक टाइम टेबल तुम्हाला त्याचं मिळेल. तर आपण एक्सपेक्टेड करा की फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला टाइम टेबल मिळेल आणि साधारण त्यापासून किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून आपण कॉन्ट्रॅक्ट सेशनला सुरुवात करू. एक गोष्ट क्लिअर झाली. त्याच्यानंतर जो एक महत्वाचा मुद्दा आहे, सगळ्यात महत्वाचे 2 मुद्दे आहेत या सगळ्या चर्चेमध्ये. ते आहे, एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आता तुमचे निकाल परीक्षा विभाग लावणार आहे. त्यांचं काम चालू आहे. तर त्यात एक गोष्ट तुमच्याकडनं ज्याची पूर्तता एक आहे, त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी काय केलंय की आपले TC आणि मायग्रेशन हे जमा केलेले नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांची यादी माझ्याकडे आहे. आता त्यामध्ये काय आहे, त्या यादीमध्ये की काही विद्यार्थ्यांनी ड्युअल डिग्रीचे फॉर्म जमा केलेले आहेत, पण अजून त्याच्यावरची प्रोसेस परीक्षा म्हणजे एलिजिबिलिटी सेक्शन कडे चालू आहे. त्यामुळे त्यांचे नाव पण त्यामध्ये पेंडिंग असं दिसतील ड्युअल डिग्री वाल्यांचे. पण ज्यांनी TC जमा केलेला आहे, मग काही जणांनी काय केलंय की आपल्या कॉलेजवर TC दिलेला आहे आणि मग कॉलेजनं विद्यापीठात जमा करायचा असतो. तर तो कॉलेजने समजा जमा केला नसेल तर तो पेंडिंग दिसणार. काही विद्यार्थ्यांनी जर इथं डिस्टन्स म्हणजे विद्यापीठात जमा केलेला असेल तरी त्यांचं पेंडिंग नाव दिसत असेल मी पाठवलेल्या यादीत, तर त्यांनी काय करायचं की TC जमा करताना तुमच्यापैकी जे इथं TC जमा करायला आले होते त्यांना मी प्रत्येक वेळी इथनं पोच घ्यायला सांगितलेली होती. TC जमा करायची, त्याच्या झेरॉक्सवर रिसिव्हिंग पोच घ्यायची होती. तर ती पोच फक्त मला व्हॉट्सअपला फोटो पाठवून तुमचं नाव आणि PRN मला पाठवून द्यायचं, जर तुम्ही इथं जमा केलेलं असेल तर. ठीक आहे. आणि ज्यांनी अद्याप जमा केलेलं नाही, जे समजा दुसऱ्या विद्यापीठात असतील तर त्यांनी मायग्रेशन जमा करायचं आहे. YCUM मध्ये असतील किंवा पुणे मुंबई कुठल्या पण विद्यापीठातले असतील त्यांनी मायग्रेशन जमा करायचं असतं. ते मायग्रेशन इथं आणून जमा करणं आवश्यक आहे. जे शिवाजी विद्यापीठाच्या कॉलेजमधले असतील तर त्यांनी TC आपल्या कॉलेजमधनं काढून इथं डिस्टन्स मध्ये आणून जमा करायचं. आणि तिसरे जे आहेत, जे डिस्टन्स मध्ये ज्यांचं ऍडमिशन होतं BA साठी असेल किंवा दुसऱ्या कुठल्या MA कोर्ससाठी असेल, तर त्यांनी डिस्टन्सचा एक इंटरनल TC ट्रान्सफरचा फॉर्म असतो. तो फॉर्म भरून इथं विद्यापीठात तो जमा करायचा असतो. ती प्रोसेस त्यांनी करायची असते. तर आता आपल्याला काय करायचंय की मी तुम्हाला यादी पाठवली की त्यात तुमचं नाव आहे का बघा आणि त्या हिशोबानं तुमचा रिस्पॉन्स जो आहे तो कळवा. एलिजिबिलिटीच्या संदर्भात आपण काय करूया, अजून एखादं सेशन घेऊया ज्याच्यामध्ये तुमच्या काही शंका असतील तर त्यावर मला तुमच्या शंकांचं निरसन करता येईल. आता सध्या काय असते की थोडं सुपरविजन एक्झाम, इथल्या काही एक्झाम चालू आहे स्पोर्ट्सच्या वगैरे, तर त्याचं सुपरविजन चालू असतं, त्यामुळे मला काही वेळा फोन घेणं शक्य होणार नाही. तर त्यावेळी आपण काय करू की आपण या 2 दिवसात साधारण 2 ते 3 दिवसात आपण एक सेशन घेऊ एलिजिबिलिटीचं. ज्यांचे एलिजिबिलिटी राहिलेली आहे असे लोक तिथे जॉईन व्हा, तिथं आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ठीक आहे, त्यांना काही मार्ग असेल ते सांगता येईल आपल्याला. तर हा एलिजिबिलिटीचा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. आता आपण बघतोय याच्यातलं आपण एलिजिबिलिटी झालं, एक्झामचं फीडबॅक, एक्झाम फॉर्मच्या प्रोसेस बद्दल बोललो. तर आता विषय आपले कुठले आहेत, तर हे आपले सेमिस्टर 2 ला आपल्याला हा 22 क्रेडिटचा कोर्स आहे आपल्यासाठी. आणि त्याच्यामध्ये पहिला पेपर आहे, त्यामध्ये तो इन्स्टिट्यूशन्स अंडर द मराठाज. आता याचं मराठी नाव आहे मराठा कालीन अंतर्गत संस्था, असं त्याचं नाव आहे. त्याच्यानंतर दुसरा पेपर आहे तो मेकिंग ऑफ 19th सेंचुरी महाराष्ट्र, म्हणजे 19व्या शतकातील महाराष्ट्राची जडणघडण.
हा असं त्याचं नाव असेल किंवा 19व्या शतकातलं महाराष्ट्र असं त्याचं नाव आलेलं असेल. हा तर ते आपल्याला आहे पुस्तकावर त्या पद्धतीने नाव आहे. त्यानंतर तिसरं जे आहे ते आहे नॅशनल मुवमेंट इन इंडिया, म्हणजे भारतातील हे राष्ट्रीय चळवळ असं त्याचं नाव आहे. राष्ट्रीय चळवळ 1905 ते 1947 हा राष्ट्रीय चळवळ. त्याच्यानंतर अजून एक पेपर आहे छोटा पेपर, त्याचं पुस्तक ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना एकामध्ये 2 पुस्तक असलेली मिळालेले असेल. त्याचं नाव आहे, आता हा जो पेपर आहे त्याचं नाव आहे राईज ऑफ नॅशनलिझम इन इंडिया. राईज ऑफ नॅशनलिझम इन इंडिया 1885 ते 1905. हा 2 क्रेडिटचा पेपर आहे. म्हणजे हा साधारण तुम्हाला 30 मार्कांचं त्याचं लेखी आणि 20 मार्काचं असाइनमेंट असं त्याचं स्वरूप आहे. त्याला आपण भारतीय राष्ट्रवादाचा उदय असं त्याचं मराठीमध्ये नाव आहे तुमच्या पुस्तकावर. त्याच्यानंतर अजून एक पेपर आहे डिव्होशनल कल्ट इन मेडिवल इंडिया 1206 ते 1750, म्हणजे मध्ययुगीन संप्रदाय असं त्याचं नाव आहे मराठी पुस्तकावरचं नाव, मध्ययुगीन संप्रदाय. आणि शेवटचा जो आहे तो आहे ऑन जॉब ट्रेनिंग. आता हा काही पेपर नाहीये, पेपर आहे म्हणजे याला क्रेडिट्स आहेत, पण हा काही लेखी पेपर तुम्हाला लिहायचा नाही. हे तुम्हाला याच्यावर काम करायचं आणि याचा या ऑन जॉब ट्रेनिंगचा एक रिपोर्ट जो आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. तर याच्या संदर्भातली तुम्हाला काही शंका आहेत आता आपण काही जी चर्चा केली त्याबद्दल सांगा, म्हणजे मला पुढच्या मुद्द्याकडे वळता येईल. याच्या या सगळ्या पुस्तकांच्या हॅलो सर, बोला. पहिल्या पेपरचं काय नाव, पहिल्या पेपरचं नाव काय सांगितलं काय लक्षात आलं? मराठाकालीन अंतर्गत संस्था. मराठाकालीन अंतर्गत संस्था म्हणजे साधारण त्यांचा काय कालखंड काय मध्ये दिलाय का? ते मराठा राज्याच्या काळातलं आहे, कालखंड लिहिलेलं नाही त्याच्यावर, मराठा राज्याच्या काळातलं. राष्ट्रीय चळवळीचं कसं 1905 ते 1947 पर्यंत आपल्याला विचारलं तसं काय आहे का? नाही. अंतर्गत संस्थे. ओके ओके सर. अजून कुणाला काही शंका आहे? हॅलो सर. हा बोला. सर आम्हाला का नाही सेकंड सेमची का नाही 3 पुस्तक आहेत. काय आहे? 3च पुस्तकं भेटल्या तो. कशाची? ह्या आता सेकंड सेमची. कुठली पुस्तकाची? ही मध्ययुगीन भारतातील संप्रदाय, मराठकालीन अंतर्गत संस्था आणि भारतीय राष्ट्रवादाचा उदय. हा मग राष्ट्रीय चळवळ संपलं का? कुठे घेतलीत पुस्तकं तुम्ही? भेटलेलंच ना आम्हाला माझा प्रश्न तो कॉलेजमध्ये. मिळाले नाहीत आणि माझा प्रश्न आहे कुठून घेतली? कॉलेजमधनं घेतली का विद्यापीठातून घेतली? नाही, कॉलेजमधून घेतल्यात. कुठलं स्टडी सेंटर आहे तुमचं? वारणा महाविद्यालय. मग ते स्वतः आणून देतात का तुम्हाला पुस्तकं? सरांनी विद्यापीठातूनच आणून दिलेली आम्हाला. काय म्हटलं? सरांनी विद्यापीठातूनच दिलेली आम्हाला आणून, पण थोडीच आणलेली, म्हणजे त्यावेळी आता फर्स्ट सेमची. एक आता पुस्तक तुम्हाला नाहीये, फक्त एक पुस्तक नाहीये तुमच्याकडे, ते लक्षात बरोबर आहे का नाही? राईज ऑफ नॅशनलिझम आहे तुमच्याकडे, बरोबर आहे. अंतर्गत संस्था आहेत, 19व्या शतकातले महाराष्ट्रात जडणघडण ते नाही, आणि काय राष्ट्रीय चळवळ नाहीये का? हे 2 नाहीयेत. महाराष्ट्र 2 नाही, पुस्तक 3 आहे. मग ते तुम्ही कोणत्या सांगू का? भारतीय राष्ट्रवादाचा उदय आहे, मराठकालीन अंतर्गत संस्था, मध्ययुगीन भारतातील संप्रदाय, अशी 3 बुक आहेत. बर, हे आधी दिलेल्या पुस्तकामध्ये पण हे नाहीये, 19व्या शतकातलं महाराष्ट्र नाहीये आधी दिलेल्या पुस्तकामध्ये? नाही, आम्हाला फर्स्ट सेमला पण का नाही सर बुक भेटलीच नव्हती, 3च होती. आणि तुम्ही आता घ्यायला यायचं पुस्तक. हे बघा, तुम्हाला कॉलेजवर मिळाले नाहीत ना, तुमच्या जवळ आहे कॉलेज इथलं, तर तुम्ही साधारण त्यांच्याकडनं किती पुस्तकं मिळाले ते पावतीवर लिहून आणायचं आणि कुठली पुस्तकं मिळावी
याचं पण यादी घेऊन यायची आणि त्याच्यावर त्यांचा सही शिक्का घ्यायचा आणि ते यायचं, इथं मिळून जातील तुम्हाला. आता पण तसंच करा. ठीक आहे. बर चालेल. म्हणजे फी पावतीवरती काय? हा, ऍडमिशनच्या पावतीवर कॉलेज 5,000ची आहे ना पावती त्याच्यावर. बर बर चालेल. ठीक. हा हा. बोला अजून. अजून आहेत कुणाच्या काही शंका? विषय कुठले आहेत ते लक्षात आलं सगळ्यांच्या? आता बेसिकली बघा, इथे तुम्हाला काय दिसतं, 4, 5, 6 पेपर दिसतात. त्यातले एक पेपर आहे ते काही त्याचे पुस्तक नाहीये. त्यामुळे तो सोडून द्या ओजीटीचा. राहिले किती? 5 पेपर. त्यातला एक ऑलरेडी तुम्हाला अर्धा असं मिळालेलं आहे. आणि मग वेगळी पुस्तक किती असणार? टोटल 4 पुस्तकं असणार. ती 4 पुस्तक मी तुम्हाला नंतर त्याचे फोटो, मागच्या वेळी जसा फोटो दिला होता की नाही तसा एक फोटो पाठवेल, त्यामध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल कुठली पुस्तकं आता अभ्यासासाठी वापरायची. याची पीडीएफ फाईल सर आपल्याला मिळेल का ग्रुपवरती? आपण देतोय ग्रुपवर. पुस्तकांची तुमचं कुठलं स्टडी सेंटर आहे? रेफरन्स हो. शिराळा, 32 शिराळा. 32 शिराळा. कुठलं कॉलेज? हो. कॉलेज कुठलं? बाबा नाईक महाविद्यालय. बर. चला, अजून कोणाच्या काही शंका आहेत? सर माझ्याकडे पण मेकिंग ऑफ 19th सेंचुरी महाराष्ट्र हे पुस्तक नाहीये. मी काय सांगतोय, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी फक्त आपल्या ऍडमिशन पावतीवर लिहून त्या कॉलेजचा सही शिक्का घेऊन इथे घेऊ शकता राहिलेली पुस्तकं. बरोबर आहे की नाही? सगळ्यांसाठी एकच सूचना आहे ती. ठीक आहे. जाऊया पुढं. का अजून काय आहे विषयाच्या संदर्भात, एलिजिबिलिटीच्या संदर्भात? कुणाला एलिजिबिलिटीचं मी सांगितलेलं कळालं नाहीये? त्या सगळ्यांनी आता जे जॉईन आहेत ते सगळ्यांनी दिलेले आहेत ते दाखले, टीसी जमा केले सगळ्यांनी? हो, केलेत कॉलेजमध्ये. मग कॉलेजने इथं जमा केले का फॉलोअप घ्यायचा, यादीत जर नाव असेल तर तुमचं. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. यादी पाठवा सर. सर यादी ग्रुपवर शेअर केलं काय? नाही केलेलं. ओके सर. एकदा सांगूया असं विचार केला मी, त्यानंतर शेअर करायचं. ठीक आहे. ठीक. मग आपण पुढच्या महत्वाचा एक मुद्दा आहे ऑन जॉब ट्रेनिंगचा, त्याच्याकडे आपण जाऊया. तो खूप महत्वाचा आहे, कारण एक पूर्ण पेपर आहे तो आपला 100 मार्काचा. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामध्ये तुमचं एंगेजमेंट खूप जास्त लागणार आहे इतर या पेपरपेक्षा. साधारण आपण पेपर काय करतो, असाइनमेंट्स वगैरे लिहितो, परीक्षेचा अभ्यास करतो आणि पेपर देतो. पण ऑन जॉब ट्रेनिंग हे थोडं वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला त्याच्याकडे बघायचं आहे. तर एनईपी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आली 2020 मध्ये, तर त्यामधून त्याच्यानंतर काय झालं की तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे, दिसतं ना सगळ्यांना पीडीएफ शेअर केली मी? हो सर. ठीक आहे. तर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं 2020 मध्ये आणि त्याच्यामध्ये सगळ्या सिलेबस स्ट्रक्चर आणि त्याचं स्वरूप सगळं बदललं. आणि त्याच्यामध्ये काय झालं की साधारण MA मध्ये आल्यानंतर सेकंड सेमिस्टरला सगळ्या विद्यार्थ्यांना, म्हणजे सगळ्या सामाजिक शास्त्र असतील, त्याच्यानंतर भाषा असतील, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग जे आहे, त्याला आपण इंटर्नशिप पण म्हणू शकतो, तर ते कंपल्सरी करण्यात आलं. याचं कारण असं होतं की या ऑन जॉब ट्रेनिंग मुळे काय होईल की ते विद्यार्थी जे आहेत त्यांना एक काहीतरी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स त्यांना मिळेल. एक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जो आहे तो त्यांना मिळेल असं त्याच्यामध्ये अपेक्षित होतं.
आणि त्यासाठी त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलप्स होतील या अर्थानं ते दिलेलं होतं. यापूर्वी काय असायचं, इंटर्नशिप वगैरे जे असायचे ते टेक्निकल कोर्सेस जे असायचे सायन्सचे असतील किंवा शक्यतो सायन्सपेक्षा पण इंजिनिअरिंग वगैरे जे असायचे, तर त्या कोर्सेसना हे इंटर्नशिप असायचं. पण आपल्याला आता काय केलंय की या MA कोर्सेस जे आहेत त्याच्यामध्ये देखील हा ऑन जॉब ट्रेनिंग इंटर्नशिप हा विषय इन्क्लूड केलेला आहे. आता आपल्याला याच्यात काय करायचं आहे की हा एक गोष्ट लक्षात घ्यायची, हे कंपल्सरी आहे. हा म्हणजे हे करायला लागतं, करायला हवं. हं? तर त्याचं नेमकं स्वरूप कसं आहे, तर ऑन जॉब ट्रेनिंग जे आहे हे पूर्ण एक 100 गुणांचा पेपर असतो. हा आता पेपर असतो म्हटलं की तुम्ही लगेच परीक्षा आणि पेपर असं त्याला जोडून बघताय, तर आपला कोर्स असतो, आपला कोर्स म्हणायचं त्याला. हा तर एक ऑन जॉब ट्रेनिंग हा एक आपला कोर्स आहो, ज्याच्या एक्झाम नसते, लेखी परीक्षा नसते त्याची. पण त्याच्यामध्ये काय असेल की तुम्हाला त्याचा एक अहवाल लिहावा लागतो, हा 80 गुणांचा, आणि त्याची एक मौखिक परीक्षा असते 20 गुणांची. याचं लक्षात. तर अहवाल, 80 गुणाचा रिपोर्ट आणि 20 गुणांची मौखिक परीक्षा, असे एकूण 100 गुण या ऑन जॉब ट्रेनिंग साठी असतात. हं? तर आता हे ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्याचे काही पर्याय आहेत. तर बेसिकली काय असतं की साधारणपणे जे नियमित महाविद्यालय असतात, नियमित अभ्यासक्रमातले विद्यार्थी असतात, म्हणजे कसं रेग्युलर आपण म्हणू, ट्रेडिशनल मोड म्हणतो आपण त्याला खर तर, पारंपरिक पद्धतीने. तर ते म्हणजे ते कुठे नोकरी वगैरे करत नसतात, ते फुल टाइम शिक्षणाच्या हिशोबाने असतात. पण आपल्याकडे जे डिस्टन्स मोड मध्ये असतात त्याच्यातले बहुतांश लोक हे नोकरी करत असतात, काहीतरी काम करत असतात. तर त्यामुळे आपण थोडं याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आपल्या विद्यार्थ्यांसाठी ठेवलेली आहे. हं? तर त्यामुळे विद्यार्थ्यांना काय करता येईल की खाली मी असे एक 3-4 पर्याय दिलेले आहेत, तर त्या हिशोबाने तुम्हाला हे ऑन जॉब ट्रेनिंग जे आहे ते तुम्हाला पूर्ण करता येईल. काय करायचंय, तर विद्यार्थ्यांनी हे ऑन जॉब ट्रेनिंग करताना तर खाली जे पर्याय दिलेत तर त्या पर्यायापैकी एक ह्याच्यानं करायचा. म्हणजे काय, तर आपली जी संस्था तुम्ही निवडणार आहात ऑन जॉब ट्रेनिंग साठी, तर तिचं आपल्या विषयाशी जरा काहीतरी सुसंगत त्या संस्थेचं काम असावं. हा म्हणजे ती संस्था जी आहे ती आपल्या विषयातली असावी किंवा त्याच्याशी संबंधित त्याचं काम असावं. हा म्हणजे थोडं सामाजिक शास्त्राशी संबंधित असावं, समाजसेवेचं असावं, इतिहास संशोधनाचं असावं, हा या पद्धतीने, किंवा थोडं एन्व्हायरमेंटलच्या संदर्भातली संस्था असेल, सामाजिक कार्य करणारी संस्था आहे, असं एखादी आपल्याला संस्था याच्यामध्ये निवडता येते. त्याच्यामध्ये काय करायचंय की जे विद्यार्थी आता नोकरी करत नाही, हा त्यांच्यासाठी पहिली गोष्ट की त्यांनी शैक्षणिक संस्था असतील किंवा औद्योगिक संस्था असतील, सामाजिक संस्था असतील किंवा खाजगी आणि सरकारी कार्यालय असतील, तर तिथं त्यांच्याशी संपर्क साधून ऑन जॉब ट्रेनिंग करायची आहे असं त्यांना विनंती करायची, आणि त्यांच्याकडून साधारण 120 तासांचं ऑन जॉब ट्रेनिंग करायचं. 120 तास. हा म्हणजे समजा तुम्ही आता मग ठरवून घ्यायचं त्यांच्याबरोबर की 1 महिन्यात तुम्ही पूर्ण करणार असाल, तर एका महिन्यात 120 तास जर तुम्ही समजा आठवड्यातले 3-3 दिवस जरी जाणार असाल, तर 3-3 दिवस म्हटला तर मग तुम्हाला 3 चौक 12, हा तर हे 12 तास होतात. 3 चौक 12 म्हटलं तर म्हणजे त्यामुळं 3 दिवस जाणार असाल तर समजा 3 दिवस तुम्हाला साधारण 5-5 तास तरी गेला तुम्ही, 3-5-15, 15 चौक 60, हा म्हणजे तुम्हाला 3 दिवस जर जाणार असाल, आठवड्यातून 3 दिवस 5 तासांसाठी 5-5 तास असं जाणार असाल, तर तुम्हाला 2 महिने लागतील ते पूर्ण करायला. हा तर त्यामुळं त्या हिशोबाने तुम्हाला गणित करून 120 तासांचं हे करायचं आहे. म्हणजे तुमची परीक्षा परीक्षेचे साधारण तुम्ही एक मार्च महिना आहे की नाही, मार्च महिन्यापर्यंत हे 20 मार्च पर्यंत हे साधारण पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. 120 तास आपल्याला त्याच्यामध्ये द्यायचे आहेत. आता जे विद्यार्थी नोकरी करतायत, जे कुठेतरी आधी नोकरी करतात, काही जण शिक्षक म्हणून काम करतात, काही जण स्वतःचा काहीतरी व्यवसाय आहे,
तर त्यांनी देखील काय करायचं, त्यांनी काय करायचं की त्यांना जर शक्य असेल, जसं मी आता हे सांगितलं की या पद्धतीनं ऑन जॉब ट्रेनिंग करायचं, त्यांना जर शक्य असेल तर तिथून ते या पद्धतीने 120 तासांचं करू शकतो. म्हणजे समजा कोणीतरी कुणाचा तरी व्यवसाय आहे किंवा बँकेत नोकरीला आहे, पण त्यांना समाजकार्याची आवड आहे आणि एखादे समाजकार्य करणारी संस्था त्यांच्या ओळखीची असेल, तर तिथं त्यांच्याशी चर्चा करून ते 120 तास त्या संस्थेमध्ये काम करू शकतात. ठीक आहे. तर त्यांना एक वर्क एक्सपिरियन्स जो आहे तो त्यांचा मिळून जाईल. किंवा काही जण समजा अशा पद्धतीने बँकेत वगैरे काम करतं आणि एखादी लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीवाल्यांना इंटर्नची आवश्यकता असेल, म्हणजे असं काम करणाऱ्यांची, तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना कॅटलॉगिंग करणं किंवा बिब्लिओग्राफी तयार करणं, अशा कामासाठी ते त्यांना मदत करू शकतात. हा, तर हे तुमच्या हिशोबानं तुम्हाला या पद्धतीचं काम शक्य होईल, तर तशी चर्चा जी आहे तुम्ही त्या तुमच्या ओळखीच्या लोकांशी करून या पद्धतीचं 120 तासांचं काम करू शकता. हा, आता या ऑन जॉब ट्रेनिंगचं पूर्ण अहवाल म्हणजे पूर्ण करायचं, 120 तासांचं काम पूर्ण करायचं आणि त्यासोबत काय करायचं की तुम्ही तिथं काय काम करता, हा, त्याचा एक अहवाल तुम्हाला बनवायचा आहे. आता अहवालामध्ये नेमके काय मुद्दे असतील ते मी तुम्हाला देणार आहे, त्याच्यासोबत देईन, याच्यामध्ये दिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी काय असतात की त्याचं कव्हर पेज असतं, त्याचं एक प्रमाणपत्र असतं, हा, प्रतिज्ञापत्र असतं, अनुक्रमांक असते, या सगळ्या गोष्टी त्याला जोडायच्या असतात. हा अहवाल जो आहे तो 2 कॉपीमध्ये तयार करायचा. एक साधारण 30 ते 40 पानांचा अहवाल असायला हवा, टाईप केलेला. आणि प्रोजेक्टचं बाइंडिंग असतं की नाही, प्रोजेक्ट बाइंडिंग किंवा बॉन्ड फॉर्मॅट, एमफिल साठी वगैरे वापरतात बाइंडिंग, त्या पद्धतीचं त्याचं बाइंडिंग असावं. एक प्रत तुम्ही अभ्यास केंद्रात जमा करा आणि एक प्रत स्वतःकडे ठेवायची. म्हणजे उद्या तुम्ही समजा MA झालात पूर्ण आणि तुम्ही कुठे इंटरव्ह्यूला गेलात, तर तुम्हाला ते विचारतील की बाबा ऑन जॉब ट्रेनिंग होतं तुमच्या MA मध्ये, तर तुम्ही काय केलं, तर त्यावेळी तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये ते तुम्हाला दाखवता येईल. हा, तर हे तुम्हाला साधारणपणे या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पुढं नोकरीच्या संदर्भात देखील एक्सपिरियन्सच्या स्वरूपात तुम्हाला त्याचा वापर करता येईल. तर त्यामुळं त्याच्याकडे गांभीर्यानं बघून हे करायला हवं. आता हे ऑन जॉब ट्रेनिंग मध्ये काय काय असणार आहे अहवालामध्ये, पहिले मुखपृष्ठ असेल, कव्हर पेज असेल, प्रतिज्ञापत्र असेल, त्याचा नमुना मी तुम्हाला देईन, ते प्रतिज्ञापत्र एक लावायचं. प्रमाणपत्र असेल, हा, त्याचा नमुना पण तुम्हाला देईन. अनुक्रमानिका म्हणजे टेबल ऑफ कंटेंट्स, हा, म्हणजे काय काय आहे त्याच्यामध्ये, तर त्या अनुक्रमानिकेतले मुद्दे पण मी दिलेले आहेत. हा, म्हणजे प्रास्ताविक आहे की आपण ऑन जॉब ट्रेनिंग साठी कुठला विषय म्हणजे जे क्षेत्र निवडलं, ती त्या क्षेत्रामध्ये आपली आवड कशी निर्माण झाली, हा, व आपण जी काही संस्था निवडली ती संस्था का निवडली, हा, ते पण तुम्हाला त्याच्यात थोडं त्याचं वर्णन करून सांगता येईल. आता ते संस्थेची माहिती तुम्हाला द्यायला पाहिजे, संस्थेचा इतिहास, उद्देश, त्याचं लक्ष काय आहे, त्याची संरचना कशी आहे, त्याचं काम कसं चालतं, ते नेमकं कुठं आहे ते पण लिहायला पाहिजे. हा, आणि त्याच्यातून तुम्हाला नेमकं कसा अनुभव कसा आहे त्या संस्थेचा ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर त्या संस्थेत आता तुम्ही ऑन जॉब ट्रेनिंग साठी जाताय, तर तुम्हाला काय नेमकं काम त्यांनी दिलेलं आहे, हा, ती कामं कशी आहेत त्याचं वर्णन करायचं, त्यातल्या तुमच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या कशा आहेत, हा, तर त्याचं वर्णन करायचं. त्याच्यानंतर समजा तिथं काहीतरी प्रोजेक्ट किंवा काय कार्यक्रमाचं आयोजन वगैरे अशा गोष्टी तुम्हाला त्यांनी दिल्या, तर त्याचा काही सहभाग तुम्ही घेतलेला असेल त्या संदर्भातला, तर त्याची देखील माहिती, वर्णन तुम्ही त्याच्यामध्ये करायचं आहे. आता हे ऑन जॉब ट्रेनिंग करत असताना ऑन जॉब ट्रेनिंग करत असताना तुम्हाला काहीतरी स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप होईल. उदाहरणार्थ समजा तुमच्यापैकी काही जणांनी लायब्ररीमध्ये जाऊन त्यांच्याकडे अनोटेड बिब्लिओग्राफी केली. अनोटेड बिब्लिओग्राफी म्हणजे काय, एखादं पुस्तक असतं, त्या पुस्तकाचा सारांश थोडक्यात, किंवा सारांश म्हणण्यापेक्षा ते पुस्तक नेमकं कशाच्या संदर्भात आहे, कोणी लिहिलेलं आहे आणि कोणत्या विषयावर आहे, हा, याच्याबद्दलचं एक 3-4 ओळींचं, 5-6 ओळींचं असं एक छोटं पॅराग्राफ असतो आणि ते प्रत्येक पुस्तकाबद्दल लिहिलं. मग समजा एखाद्याला पुस्तक फक्त नावावरनं लक्षात आलं नाही, तर त्या व्यक्तीला त्या अनोटेड बिब्लिओग्राफी मधनं ते कळतं की कुठली पुस्तकं
त्याच्या उपयोगाचे आहेत. मग अशा काही अनोटेड बिब्लिओग्राफी ज्या आहेत त्या लायब्ररीमध्ये ठेवतात, म्हणजे ठेवायला हवेत. काही लायब्ररी ठेवत नसतील पण ठेवायला हवेत. तर अशी बिब्लिओग्राफी जर समजा करायचं काम तुम्हाला दिलं त्यांनी, तर त्याच्यातनं तुमचं काय होईल, तुम्हाला एकतर पुस्तकं तुमच्या हाताखालून जातील, परत त्याचे विषयातलं त्याच्यातलं नेमकं खरंच जो आहे ते पुस्तकातला नेमका त्या गाभा जो आहे, हा कशा संदर्भात पुस्तक आहे, काय विषय आहे, हा तो ते लगेच तुम्हाला ओळखता येईल. मग याच्यातनं तुमचं एक रायटिंग स्किल ते देखील वाढतं. तर अशा पद्धतीची कौशल्य, हे एक उदाहरण सांगितलं मी, अशा पद्धतीची कौशल्य जी आहेत ती तुम्हाला यातून मिळतं. म्हणजे नॉलेज पण मिळेल आणि काही नवीन स्किल जे आहेत ते तुम्हाला मिळतील. तसंच हे काम तुम्हाला दिल्यानंतर तुमचं एक कामाच्या संदर्भातला किंवा अप्रोच जो असतो, दृष्टिकोन जो असतो, तर त्याच्यात बदल होऊ शकतो. तुमचे जर समजा तुम्ही याच्या आधी कधीच काम केलेलं नसेल, तुम्हाला वेळेत जायची सवय नसेल, तर अशा वेळी तुमच्या वर्तणुकीमध्ये बदल जाईल. म्हणजे आपण घरात वावरतो किंवा कॉलेजमध्ये वावरतो, त्यापेक्षा जिथं आपण काम करतो तिथं आपली वर्तवणूक याच्यामध्ये फरक असतो. तर त्या वर्तणुकीमध्ये बदल होईल. हे जे काही तुम्हाला बदल अनुभवता येतील, तर ते अनुभव जे आहेत ते तुम्हाला या प्राप्त कौशल्य व अनुभव या भागामध्ये लिहायचे आहेत. आणि त्याच्यातनं आता मग तुम्ही प्रत्यक्ष ज्यावेळी काम करायला सुरुवात केली, तर त्यामुळे तुम्हाला असं तर लक्षात येईल की आपल्यामध्ये काहीतरी सुधारणा करायला हवी. म्हणजे समजा तुम्हाला काहीतरी त्यांनी एक पत्र टाईप करायचं काम दिलं आणि एक 10 ओळींचं पत्र आहे, पण तुम्हाला टायपिंग करता येत नाही. हा तर तुम्हाला ते टायपिंग करता येत नाही, याच्यात तुमचं त्या गोष्टीनं तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला आपलं टायपिंग तरी थोडं फास्ट सुधारणा त्याच्यामध्ये करायला हवी. किंवा समजा तुम्हाला प्रेझेंटेशन करायला सांगितलं, किंवा भाषण करायला सांगितलं, समजा कोणाशी लोकांशी संवाद करायला सांगितलं, तर त्या संवादात काय अडचणी येतात का, अजून काही सुधारणा आपल्याला करायला हवी का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आयडेंटिफाय होतील. मग अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला आयडेंटिफाय झाल्या, आपल्यामध्ये कुठली कौशल्य आधीपासून होती, त्याचा आपल्याला या कामामध्ये उपयोग झाला, कुठली कौशल्य आपल्याला अजून विकसित करायला हवी, हे जे सगळं तुम्हाला लक्षात येत जाईल, ते तुम्हाला त्या 5व्या पॉइंटमध्ये म्हणजे सुधारणा करण्यायोग्य क्षेत्र याच्यामध्ये मांडायचे आहे. आणि त्याच्यानंतर एक निष्कर्ष, एक सारांश रूपानं तुम्ही त्या सगळ्या, तुम्ही कसं काम केलं, तुम्हाला कुठलं ज्ञान मिळालं, कुठली कौशल्य प्राप्त झाली, तुमचा अनुभव कसा होता, हे जरा तुम्ही थोडक्यात इथं या निष्कर्षाच्या ह्याच्यात लिहू शकता. आता परिशिष्टामध्ये काही कागदपत्र आहेत की बाबा पत्र घ्यावं लागेल तुम्हाला. म्हणजे तुमचे जे कॉलेजचे शिक्षक हे आहेत, समन्वयक आहेत कॉलेजमध्ये अभ्यास केंद्राचे, तर त्यांच्याकडून तुम्हाला हे पत्र घ्यायला लागेल, रिक्वेस्ट लेटर. म्हणजे त्या संस्थेला ज्याच्याकडे तुम्ही ऑन जॉब ट्रेनिंग करणार आहे त्या संस्थेला द्यायचं एक पत्र घ्यायचं. आणि जिथं तुम्ही करणार आहात ऑन जॉब ट्रेनिंग, त्यांनी बाबा आम्ही या व्यक्तीला आमच्याकडे ऑन जॉब ट्रेनिंग साठी स्वीकार केलेला आहे, याला आम्ही इथं घेतो, असं एक त्यांचं एक ऍक्सेप्टन्स लेटर म्हणजे स्वीकृती पत्र घ्यायचं आहे. आणि एक दुसरं एक असेल की अटेंडन्स शीट असेल, म्हणजे अटेंडन्स रिपोर्ट एक द्यायचं असेल, हजेरी पत्रक. त्याच्यावर तुमचे जे तिथं नावं दिलेली, कुणाच्या सह्या हव्यात ते लिहिलेलं आहे. तर त्याचे सही तयार घेऊन अटेंडन्स शीट एक बनवायची. आणि या ऑन जॉब ट्रेनिंग साठी काय करता, तुम्ही काम करत असताना किंवा तिथे जे काही काम करता, तर त्याचे काहीतरी गुगल टॅग फोटो तुम्ही घ्यायचे आणि ते काय करायचे, आपल्या परिशिष्ट म्हणून आपल्या या अहवालात जोडायचे. आणि तुमचे जे हे आहेत मार्गदर्शक आहेत संस्थेमध्ये, तिथं कोणतरी तुम्हाला गाईड करणार असतं, तर त्याच्याकडनं पण एक सर्टिफिकेट तुम्हाला दिलेलं असेल, तर ते पण मी जोडलेलं आहे. आणि इतर आवश्यक वाटणारी कागदपत्रे. याच्याशिवाय तुम्हाला अजून काही वाटलं, समजा एखादं काहीतरी तुम्ही लेटर ड्राफ्ट केला असेल, किंवा एखादा काही तुम्ही समजा एखाद्या सामाजिक संस्थेत आहात, त्यांनी तुम्हाला एखादा लेख लिहायला लावला, तर त्याचं झेरॉक्स वगैरे असं काहीतरी तुम्ही इतर तुम्हाला जे काही महत्वाचं वाटेल अशी कागदपत्र तुम्ही जोडू शकता. तर विद्यार्थ्यांनी काय करायचं की आपल्या अभ्यास केंद्राशी समन्वय साधून हा अहवाल जो आहे तो लवकरात लवकर आपल्याला पूर्ण करून घ्या, मार्च 20 तारखेपर्यंत वगैरे, आणि आपल्या अभ्यास केंद्रामध्ये तुम्हाला जमा करायचं आहे. तर असे हे ऑन जॉब ट्रेनिंगचं जे सर्टिफिकेट आहे, अहवालाचं जे कव्हर पेज आहे ते हे कव्हर पेज आहे. त्याच्यानंतर हे प्रतिज्ञापत्र आहे,
की बाबा किती तास केलेत वगैरे हे सगळा उल्लेख तुम्हाला याच्यात दिसेल. त्याच्यानंतर हे प्रमाणपत्र आहे की त्या संस्थेकडनं घ्यायचं आहे. त्या संस्थेच्याकडून इथं त्यांची सही आहे ते तिथं घ्यायचं आहे. कुठलं काम केलं वगैरे द्यायचं. तिथं अभ्यास केंद्राचं नाव येईल, हे संस्थेचं नाव येईल. हं? आणि हे जे आहे विनंती पत्र, जे मी पहिला म्हणालो तुम्हाला की अभ्यास केंद्राकडनं विनंती पत्र घ्यायचं आणि हे स्वीकृती पत्र, जर तुम्ही काम करणार त्यांच्याकडनं स्वीकृती पत्र असं तुम्हाला घ्यायचं आहे. आणि याशिवाय हे या पद्धतीचं दिसतंय तुम्हाला, अटेंडन्स शीट दिसते. हो सर. हा, तर या पद्धतीचं एक अटेंडन्स शीट दिलेली असेल तर ही एक तुम्हाला भरायचं आहे. म्हणजे तिथं सगळी तुमची बेसिक माहिती, ऑन जॉब ट्रेनिंग केल्याचा कालावधी, या तारखेपासून या तारखेपर्यंत, आणि मग त्याचे डिटेल्स म्हणजे किती तास काम केलं या दिवशी, अमुक अमुक दिवस वाईज करायचे आणि कामाचा तपशील काय काम केलं आणि इथं सही करायची. असं करत तुम्हाला हे तुम्हाला वाढवता येईल. वर्ड फाईल देणार आहे, तुम्ही इथं कॉलम वाढवू शकता त्याचे आणि हे अटेंडन्स शीट मध्ये वाढ करा असं लिहिलंय. आणि मग इथं काय करायचं, तुम्ही जे काही काम केलं की नाही इथं तुम्ही लिहायचं ते काम, तुम्ही काय काम केलं थोडक्यात लिहायचं. आणि तुमचं काम नेमकं त्या संस्थेचे जे काही व्यक्ती प्रमुख आहेत किंवा तिथले जे ज्यांनी तुम्हाला ही सगळी माहिती वगैरे पुरवली होती, तुमचं काम सांगितलं होतं, त्यांच्याकडनं तुमचे काही निरीक्षण शेरा तो इथं घेऊन द्यायचं. म्हणजे काम समाधानकारक केलं, चांगल्या पद्धतीने केलं असं काहीतरी ते लिहून देतील तुम्हाला, त्यांचं ऑब्झर्वेशन. तर असं आपल्याला हे ऑन जॉब ट्रेनिंग जे आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, काही शंका आहेत? हे सगळं मी ग्रुपवर देणार आहे. वर्ड कॉपी, वर्ड फाईल पण देईल तुम्हाला, त्याच्यामध्ये ते प्रमाणपत्र आणि हे सगळं हे करता येईल. किंवा वर्ड फाईल ऐवजी माझं मत आहे की फक्त अटेंडन्स शीट वर्ड फाईल मध्ये देतो आणि हे बाकीचं आहे ते पीडीएफ मध्ये देईल. कारण हे सगळं तुम्हाला शेवटी टाईप करूनच घ्यायचं आहे. तुमचं सगळं वर्णन आहे, कामाचं स्वरूप वगैरे हे जे सगळं लिहायचं आहे, तर त्यामुळे तुम्ही ते करू शकता. सर हा सर बोला. हा, मला एक विचारायचं आहे की हे काम म्हणजे अगदी फक्त सामाजिकच असायला हवं अशा गोष्टींच्या संस्थेबरोबर, आणि ते खाजगी संस्था असेल तरी चालते का, किंवा ती रजिस्टर्ड संस्था असावी लागते का? नाही खाजगी असेल तरी चालेल, फक्त त्यांनी तुम्हाला ऍटलिस्ट काहीतरी एक लेटर हेड असावं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी द्यावं. याच्या लक्षात बर बर. थोडं आणि आणखी ऑथराइज करता येईल असं. हा, बर, मला हे विचारायचंय की आता तुम्ही लायब्ररी म्हटला, पण हा, लायब्ररीमध्ये तुम्ही जरा एनोटेड बिब्लिओग्राफी म्हटला, पण जर त्यांना वेगळं काम हवं असेल तर? ऍज इट इज ते तुम्हाला जे काही ऑफर करतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की त्याच्यातनं काही तुमचे स्किल्स डेव्हलप करता येतील, तर त्या हा हिशोबाने तुम्ही ते काम घेऊ शकता. शेवटी ते स्वीकृती करणं, ते म्हणजे हे मी काम करते, हे शेवटी निर्णय तुमचा आहे. अच्छा. म्हणजे मला थोडं हे लक्षात नाही आलं की हं, आता समजा काही संस्था असं परीक्षण नुसता करत असतील की म्हणजे त्यांच्या निरीक्षणाच्या अभ्यासाच्या काही असतील. हं, म्हणजे हं. साधारण एखाद्या भागामध्ये एखादी गल्ली घेतली, चालेल तिथं चालेल. सर्वेचं असं काम असेल, सर्वेचं हा काम असेल, निरीक्षण असतील, परीक्षण असतील, ते पण चालेल. बर, ठीक आहे. हा, ठीक आहे. हो. फक्त आपल्याला जे हवंय बघा, तुम्ही इव्हन सर्वे जरी केला, तर हा ते नेमकं सर्वे ही शेवटी आपल्यासाठी एक रिसर्च मेथोडॉलॉजी मधला भाग आहे. रिसर्च टूल आहे तो, संशोधनाचं साधन आहे. बरोबर. तर तुम्हाला हा तो तुमच्या म्हणजे हा जो MA इतिहास आहे त्याच्याशी संबंधित स्किल डेव्हलपमेंट मध्ये त्याचा उपयोग होतो. म्हणजे आता बर, तुम्ही रिसर्च मेथोडॉलॉजीचा पेपर केलेलाच आहात तुम्ही, त्यामध्ये सर्वे मेथड बद्दल पण आलेलं आहे. तर ते आलेलं आहे. तुमचं स्किल एनहान्स करत असेल तर त्याच्यात काही हम्म. हरकत नाही. हा, पण मग त्यासाठी संस्थेची म्हणजे कुठल्या तरी संस्थेची म्हणजे तुम्ही म्हणाला ना तसं हा, शिफारस वगैरे ते हो, पण असेल, समजा हा. सर्वेक्षण आपल्या पातळीवर करणार असू तर?
नाही, मग तसं नाही होणार. मग तुम्ही ते प्रोजेक्ट साठी करा पुढच्या सेमिस्टरला. असं आहे का? बरं. हा आणखीन एक म्हणजे लहान मुलांच्या सोबतच्या काम करणाऱ्या संस्थेबरोबर काम करू शकतो हा का हा काही? करा ना, काही हरकत नाही. चालेल म्हणजे हो अंगणवाडी वगैरे हो हो असेल हो तर? अगदी अगदी. तुम्ही त्यांच्याकडनं फक्त तुम्हाला हे रिपोर्ट देण्यासाठी जे काही बघा, दोन गोष्टी आहेत. एक तर ते अटेंडन्सवर त्यांनी सही करायला पाहिजे. हो, ही हो. पहिली गोष्ट. हां, दुसरी गोष्ट हो. अशी की त्यांचं काहीतरी काम त्यांनी द्यायला पाहिजे, म्हणजे त्या पद्धतीचं. हं? आणि तिसरी गोष्ट अशी की ते शिफारस पत्र म्हणजे स्वीकृती पत्र, हं. शिफारस पत्र देणार, तुमचा अभ्यास करणार की बाबा यांना तुम्ही हे काम द्या. हा बरोबर. आणि हां, ते जे संस्था आहे ती स्वीकृती करणार, बाबा आम्ही यांना इकडे आमच्याकडे ट्रेनिंग देतो. हा ठीक हे आहे. दोन हो, गोष्टी त्यांच्याकडनं तुम्हाला हव्या. चालेल. ठीक आहे. हं? थँक यू सर. हो, हा हो. चला, अजून कुणाला काही शंका आहे? काही सर शंका स्कूल असतील तर किंवा विचार. अकॅडमी चालेल का? हा स्कूल किंवा अकॅडमी चालेल हो का म्हणजे हो त्यात चालेल चालेल, घ्या related? त्याच्यातून. तुम्ही कुठला तर विषय शिकवणार असाल तर हे करा आणि त्यांच्याकडनं तसं घ्या पत्र. ओके चालेल सर. खरं रिपोर्ट लिहायचं, पत्र म्हणतोय मी, म्हणजे पत्र घ्या म्हणजे तेवढंच नाही, रिपोर्ट लिहायचा आहे. 30 ते 40 पानाचा रिपोर्ट लिहायचा आहे. चला विचारा शंका. मी तर मी ऑलरेडी शिक्षक आहे. मग ते तिथं मॅडम प्रिन्सिपल कडून घेतलं तर चालेल ना? काय काय आवाज खूप येतोय. ऑलरेडी शिक्षकच आहे. मग प्रिन्सिपल कडून त्या अहवालावरती साईन किंवा त्यांचं ते अटेंडन्स वगैरे घेतली तर चालेल ना? अहवाल हा तयार खरं करून. माझं म्हणणं काय, ते तसं द्यायला तयार होतील का, हा एक पहिला मुद्दा आहे. कारण ऑलरेडी तुम्ही जे हा काम करताय त्याचा पगार वगैरे हे इंटर्नशिप नाही होत ना, बरोबर आहे. हा तर शक्यतो हा प्रयत्न काय करा, शक्यतो प्रयत्न असा करा की अजून काही एखादी संस्था वगैरे असेल, सामाजिक संस्था असेल किंवा तुमचे पण आता हे तसा असतात की नाही, टाइम ऍडजस्ट होत नाही ना तसा दुसरीकडे कुठे काम करायचं बोललं तर. म्हणजे जॉब संपल्यानंतर थोडा वेळ शक्यतो प्रयत्न करा. मी आता तुम्हाला ते करा म्हटलं तर ते होणार नाही तुम्ही म्हणणार. तर शेवटी काय आहे की माझं म्हणणं आहे की तसं मिळतंय का एकदा प्रयत्न करून बघा. चालेल सर. कारण एक्सप्लोर करायच्या आधीच जर होणार नाही असं आपण म्हणालो तर ती काय होणारच नाही. काय म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे समजा आता माझ्याकडे काही आर्मी मधले काही जण होते. तर त्यांनी प्रश्न विचारला होता त्यांना. तर त्यांना मी म्हटलं होतं की आर्मीसाठी काही हे असतात, म्हणजे ते रिटायर पर्सन साठी काही संस्था असतात, त्याच्यात तुम्हाला काम करता येईल का. मग त्यांनी असं खूप विचार केल्यावर त्यांना ते पण सापडले नाही, मला मग करता येईल. म्हणजे ते नसतं काय, शिक्षकांसाठी शिक्षकांची पतपेढी असते, पतसंस्था असते, अशा आर्मीसाठी पण असतात. तर त्याच्यात त्यांनी काम करून ते दिलेलं होतं. तर असं एक्सप्लोर करता येईल तुम्हाला. चालेल चालेल. सर मला एक डाऊट होता. हम्म. आता मी माझं ग्रॅज्युएशन झालं युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. आता युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईच्या अंडर जे कोणते इन्स्टिट्यूशन तिथे ऑन जॉब ट्रेनिंग केलं तरी चालेल का? हा चालेल ना, चालेल. चालेल. मायग्रेशन जमा केले तुम्ही? सॉरी? मायग्रेशन जमा केलं का? नाही करायचं आहे सर. हा, थोडं ते त्याला पण करा. लेट होणार आहे. करेन सर मी. लवकर करा, नाही तर निकाल दिसणार नाही तुमचा. हे जी बघा सर. म्हणजे क्लिअर काय आहे, रिझल्ट दिसला नाही याचा अर्थ हां. रिझल्ट लागला नाही. रिझल्ट लागला नाही याचा अर्थ तुम्हाला सेकंड सेमिस्टरचा फॉर्म भरता येणार. हा? ओके, तर ओके. हे असं ठीक आहे. असतं. त्यामुळं म्हणजे सगळ्यांसाठी, तुमच्यासाठी नाही म्हणत, सगळ्यांसाठी सांगतो की त्यामुळं हे एलिजिबिलिटीची प्रोसेस जी आहे ती पूर्ण करणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर मी लवकरात लवकर करेन जमा. ठीक ठीक. हां. चला अजून. सर रिपोर्ट मराठी टायपिंग करायचं का इंग्लिश? आपण आपलं म्हणजे जी कुठली भाषा आपल्याला सोयीस्कर आहे त्या भाषेत करा. थँक्यू सर. टाईप करताय ना, टाईप करायला काय अडचण नाही. सर टायपिंग करायचंय का रिटर्न मध्ये द्यायचंय? टाईप करायचं, टाईप. ठीक आहे ठीक आहे.
आता आपण असाइनमेंट हाताने लिहितोच ना, थोडं आपल्याला अजून थोडं टाईप करून ते फॉर्मॅटिंग करून ते चांगल्या रिपोर्ट सारखा त्याला आकार देणं, हे पण एक स्किल आहे. तर ते स्किल याच्या माध्यमातून तयार होईल आपलं. अहवाल लेखन, आता आधी जे लोक काही आहेत तुमच्यातले शिक्षक असतील. काय फ्रंट वरचं फ्रंट पेज असतं ना, ते बाइंडिंग वगैरे कसं करतात? त्या पुठ्ठा लावतात ना, जसं एमफिल ला वगैरे पुठ्ठा लावतात, एमफिल थेसिसला, पीएचडीच्या थेसिसला किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट असतो त्याला. ब्लॅक कलर मध्ये त्याच्यामध्ये ते हा अक्षर हा करायचे. एक्झॅक्टली बरोबर. हा, चालेल चालेल. ठीक आहे, अजून काही शंका आहेत? काय आहेत शंका अजून? बर, काय शंका असतील तर आत्ताच विचारून घ्या. फोन वगैरे नंतर फोनवर केल्या तर बाकीच्यांना ते तुमच्या शंका, त्यांना पण मला तेच परत त्या शंकेवर उत्तर द्यावं लागतं. आता हा व्हिडिओ जो आहे तो सगळ्यांना दिला तर मला म्हणजे बऱ्याच जणांच्या शंका निरसन होतील. तर तुम्ही विचारून घ्या शंका काही असतील तर. हा बोला. बोला. म्हणजे स्पायरल बाइंडिंग करायचं की पुठ्ठ्याच असतंय ते? हार्ड बाउंड करायचं, फक्त बाइंडिंग. ओके सर. हे बघा, आता तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग आहे, पुढच्या सेमिस्टरला एक प्रोजेक्ट आहे, म्हणजे थर्ड सेमिस्टरला आणि फोर्थ सेमिस्टरला एक प्रोजेक्ट आहे. हे तिन्ही साठी जो रिपोर्ट आहे, म्हणजे ओजीटीचा रिपोर्ट, प्रोजेक्टचे 2 रिपोर्ट, रिसर्च प्रोजेक्टचे 2 रिपोर्ट, हे सगळं आपल्याला हार्ड बाउंड करायचं आहे. ठीक आहे, हे तुमच्या सोबत राहणार आहे. तुम्ही काय ह्याला असाइनमेंट सारखं बघू नका. तुम्ही उद्या समजा इंटरव्ह्यूला गेलात, आता समजा याच्यापूर्वी तुमच्याकडे इंजिनिअरिंग वगैरे मॅनेजमेंटची बॅकग्राऊंड आहे का कुणाची, किंवा बीएडची वगैरे? होय सर, मी बीएडलाच होते. बर, मग तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये वगैरे काय प्रोजेक्ट विचारतात का नोकरीच्या इंटरव्ह्यू मध्ये? हा, म्हणजे आम्ही एक्सन रिसर्च तेन केलेला, त्याबद्दल हा विचारलेलं. काय? एक्सन रिसर्च होता ना आम्हाला, कृती संशोधन. बर, मग? हा, त्याच्याबद्दल विचारलेलं. बर, मग ते अहवाल वगैरे आहे असं विचारलं का? हा, नाही ते आमच्याकडेच होतं ना, 2 कॉपीज केलेल्या आम्ही ते. हा, मग ते दाखवायला मागितलं का त्यांनी? होय होय, घेतलेलं. हा, मग आपलं एम ला आता आधी नव्हतं असं या पद्धतीने अहवाल. या 2 वर्ष गेली, 2 वर्ष झालं चालू झालंय, बरोबर? तर याचा अर्थ पुढच्या वेळी समजा तुमच्यापैकी काही जण कोणत्या पण नोकरीला, म्हणजे प्राध्यापकाच्या नोकरीला जाल किंवा शिक्षकांच्या नोकरीला जाल, त्यावेळी तुम्हाला पण या संदर्भात ते विचारू शकतात. येतं लक्षात? तर त्यामुळं आपले ऑन जॉब ट्रेनिंग आता आपण जे करणार आहोत ते पुढच्या वर्षी असणारे रिसर्च प्रोजेक्ट हे चांगल्या पद्धतीनं करा, त्याचं चांगलं बायडिंग करा. म्हणजे चांगल्या पद्धतीनं करून त्याचं चांगलं बायडिंग करायचं, म्हणजे काहीही करायचं आणि मग त्याचं चांगलं बायडिंग नाही करायचं, असं नाही करायचं. हा, चांगल्या पद्धतीने त्याच्यावर काम करा, त्याचं बायडिंग करा, ते तुम्हाला भविष्यात पण उपयोगी ठरेल. अनुभव म्हणून पण उपयोगी आहेच, पण भविष्यात या पद्धतीने इंटरव्ह्यू वगैरे असतील तर तिथं तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होईल. ठीक आहे. सर, विद्यापीठाकडून त्याच्यासाठी काही लेटर भेटणार नाही का? आपण जे अभ्यास केंद्र निवडले हो, त्यांच्याकडूनच लेटर घ्यायचं का? ते पुरेसं आहे ना, अभ्यास केंद्राकडनं मिळतं ते पुरेसं आहे. सर, हं, मला बोला. म्हणजे या व्यतिरिक्त असाइनमेंट्स असतील ना? हो हो, असं नाही नाही, बघा मुद्दा कसा आहे समजून घ्या. ऑन जॉब ट्रेनिंग हा तुमचा एक पेपर आहे. हा, त्याचं स्वरूप आहे 80 मार्काचा रिपोर्ट आणि 20 मार्काची मौखिक परीक्षा. त्याचा विषय संपला. आणि बाकीचे सगळे तुमचे बाकी राहिलेले पेपर आहेत त्याचं स्ट्रक्चर सेम आहे असाइनमेंटचे, जे मागच्या सेमेस्टरला होते त्या पद्धतीने.
ठीक आहे. मग ते कधी पाठवणार आहे सर? म्हणजे आम्हाला लवकर लिहायला बरे पडतील. नाही, पाठवतो मी. पाठवतो. मागच्या वेळी आपलं स्ट्रक्चर हो बदललं ना, त्यामुळे थोडं उशीर झाला होता. हो, ते झाले ना यावेळी मग. पण तुम्हाला लवकर मिळेल. हा, थोडे लवकर पाठवलं की त्याचं म्हणजे लिहिणं लवकर होऊन हो, जाईल. हो, हो, हो. आता हे 2 काम वाढलेत ना, त्यामुळे. हो. पेपर कमी झाले तुमचे परत. एक पेपर कमी झाला. पण गेल्या वेळेला सेमिस्टर 1 ला नाही बसलेले पण द्यावे लागतील ना. हम्म. ठीक. आणि रिझल्टवर म्हणजे रिझल्ट आल्यानंतर एक्झाम फॉर्म भरावे लागतील ना? म्हणजे हो, हो. रिझल्ट आल्यानंतर बघायचं. पहिल्यांदा ठीक. माझ्याकडनं तुम्ही काय सूचना येणार आहेत त्याचे टप्पे सांगतो. पहिल्यांदा तुम्हाला निकाल येणार याच्याबद्दलची माहिती माझ्याकडनं मिळेल. निकाल लागला येणार आहे. त्याच्याबरोबर त्या निकालाच्या संदर्भात आपण एक छोटं ओरिएंटेशन सेशन घेऊया. निकाल लागल्याबरोबर किंवा निकाल लागायच्या आधी. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्झाम फॉर्म कधी भरायचा आहे त्याची एक सूचना तुम्हाला देईन. त्या तिन्ही सूचना मी ग्रुपवर देईन. ठीक आहे. ठीक आहे. ठीक. ऑन जॉब ट्रेनिंगची सर मौखिक परीक्षा कुठे असणार? ती तुमच्या शक्यतो तुमच्या अभ्यास केंद्रात होईल. ठीक आहे. मुद्दा समजून घ्या. तुमचं डिस्टन्स मोड मध्ये आहे. शक्यतो एक तर तुमच्या अभ्यास केंद्रावर होईल किंवा जर समजा इकडून घेणार असेल तर ते ऑनलाईन होईल. ओके. येतं लक्षात? अभ्यास केंद्राच्या लेवलला अभ्यास केंद्र त्यांच्या लेवलला पण ते करू शकतं. इव्हॅल्युएशन त्याचं तिथले जे प्राध्यापक असतात त्यांच्या माध्यमातून ते करतात. जसं तुमचं असाइनमेंट चेक केलेलं असतात की नाही त्या पद्धतीनं ऑन जॉब ट्रेनिंगचं पण होतं. ठीक आहे. अजून काही शंका आहेत? काय राहिलं? काय अजून हे सगळं मी सांगितलं हे सोडून याच्या व्यतिरिक्त अजून काही शंका आहेत? सर संस्था निवडल्यानंतरच आपण अभ्यास केंद्राकडनं लेटर घेऊ शकतो का? का त्याच्या आधी पण आपण लेटर घेऊ शकतो? हे बघा आता तुम्ही समजा अबक नावाची संस्था आहे. ठीक आहे. आता तुम्ही काय केलं की अबक संस्थेशी तुम्ही बोलला नाहीये आणि तुम्ही त्या अभ्यास केंद्राकडनं पत्र घेतलं आणि अबक संस्थेमध्ये गेला तर त्यांच्याकडे तुम्हाला द्यायला काम असेल किंवा ते इच्छुक असतील तरच तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता ना. हम्म. तर बेसिक पहिला एसओपी काय कामाचं कार्यपद्धती काय असायला पाहिजे की पहिला तुम्ही त्या संस्थेशी बोलून घ्या. त्यांचा होकार आला की मग अभ्यास केंद्राकडनं ते पत्र घ्या. ते पत्र आहे तुम्हाला काय करायचं ते पत्र टाईप करून घ्यायचंय त्याची प्रिंट करायचं तुमचं नाव वगैरे टाकायचं आणि त्या संस्थेचं नाव टाकायचं फक्त यांच्याकडनं सही घ्यायची त्याच्यावर अभ्यास केंद्राकडनं. सर रोटरी क्लब वगैरे असं काही चालतंय का? चालेल ना चालेल. मी म्हटलं ना रोटरी क्लब सामाजिक संस्था आहे की नाही चालेल. फ्लेक्झिबिलिटी ओके. आपण ठेवलेली आहे तुम्ही करा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला ते करायचं. अजून कुणाला काही शंका आहे? हॅलो सर. हा जे अभ्यास केंद्र आहे तिथेच जर ओजीटी केलं तर चालेल ना? कसं करणार तिथं ओजीटी? म्हणजे कॉलेजमध्येच असं विचारून. कसं करणार ते सांगा ना मला. कसं करता येईल सांगा. आपल्याला नाही करता येणार ना तिथं ते त्यांना स्वतःलाच पत्र देणार का ते लोक. हा. बरोबर की नाही. हो. हा. त्यामुळे तुम्हाला वेगळं बघायला लागेल. हा हो. चला अजून कुणाला काही शंका आहे?
सर ऑन जॉब ट्रेनिंगचं स्वरूप आम्हाला आधी पाठवून देणार आहे ना? म्हणजे आम्हाला ते एखाद्या संस्थेमध्ये आम्ही गेल्यानंतर त्यांना ते एक्सप्लेन करावं लागेल हो ना, की हो आम्ही हो हो नक्की हो आम्हाला कशासाठी पाहिजे. हो. ते आता तुमचं आपलं सेशन संपलं की लगेच मिळेल. ओके सर. चला, अजून काही शंका आहेत? काही शंका असतील तर सांगा अजून. सर आम्हाला एखादी संस्था जर घेतली नाही तर काय करायचं? नाही नाही, होऊन जाईल. काय हे करू नका. संस्था बघायच्या, सामाजिक संस्था असतात, एनजीओ असतात. कुठे राहता तुम्ही? नागाळा पार्क एरियामध्ये. कोल्हापुरात भरपूर संस्था आहेत. हं? अं, ठीक आहे सर. ठीक आहे, म्हणजे मिळून असं जाईल. शिफारस पत्र वगैरे कुठून काय भेटलं तर म्हणजे ते ते पटकन अभ्यास देतील ना? केंद्र देणार आहे ना. तुम्ही अभ्यास केंद्राकडनं शिफारस पत्र मिळणारच आहे ना. तुम्ही त्यांच्याशी हां, हां. एकदा चर्चा करून हे करू शकता. ठीक आहे. सर, हा बोला. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये म्हणजे असं केलं तर चालेल, म्हणजे ऑफिस टायपिंगचं वगैरे काम वगैरे असं असेल तर? हा घ्या ना, घ्या. ठीक आहे. अजून अजून काही शंका आहेत का? सर पुस्तकांची लिस्ट आपल्याकडे आता जे आम्ही मी पुस्तकं घेऊन फोटो आली होती पाठवणार. ना, त्याची जर लिस्ट नाही मी सापडली तर फोटो ते पाठवतो. कसं करता येईल? काय 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 काय? नाही म्हणजे माझ्याकडचं ते मी पुस्तकं घेतलेली ना, त्याचा तो रिसीट सापडत नाही आहे. रिसिट हवी तर त्याशिवाय पुस्तकं देत नाहीत. पांढरी पावती जी तुम्हाला दिलेली अ, होती, प- पांढऱ्या रंगाची हां. पावती होती ना, किराण्याची पावती असते तशी. हा तर हं, ती हं, हं. लागते, त्याशिवाय ते पुस्तकं देत नाहीत. फॉर्म वगैरे नेला तर ते तसं देणार नाहीत का? नाही नाही नाही. बरं. ठीक आहे, बघा. मी त्याच्यात जपून ठेवायला पाहिजे ना. सगळी पुस्तकं घेतली असतील ना तुम्ही? 10 पुस्तकं घेतलीत की सर. मग 10 झाली ना, 10च पुस्तकं आहेत. कुठलं एक नाहीये मला तेच लक्षात आलं नाही. सेमिस्टर 2 चे 4 आहेत सर. ते मी काय तुम्हाला सांगतोय, सगळ्यांना सांगतोय परत एकदा, त्याच्यावर काय लिहिले त्याच्याकडे बघू नका. मी पेपरची जी नावं सांगितलेत ना, त्या पेपरच्या नावाकडे लक्ष द्यायचं. काय आता तुमच्यापैकी अनेक जणांनी मला 19व्या शतकातलं महाराष्ट्र पुस्तक नाहीये म्हणून सांगितलंय मला. काय कारण काय, तर ते फक्त सेमिस्टर 2 लिहिलेलं कुठले पेपर आहेत ते बघतायत. काय खरं, त्या काही पुस्तकावर सेमिस्टर 1 असं लिहिलेलं आहे त्याच्यावर, 19व्या शतकातला महाराष्ट्र. हां, आहे की. हम्म. ठीक आहे, मी फोटो पाठवतो. त्या हिशोबाने मॅडम, तुम्ही सगळं हे भारतीय करा. राष्ट्रवादाचा उदय आहे ना, हे पुस्तक सत्र 2 साठीही आहे. ते बघा हो. म्हणजे लक्षात येईल. हा. त्यांच्या लक्षात कदाचित तसं आलं नसेल असं मला वाटतंय. ते एक झालं. मॅडम, दुसरं आहे, पुस्तक आहे. दुसरं बघितलं. आहे. हं. 10 पुस्तकांमध्ये आहेत, आहे सर. सगळी पुस्तकं आहेत. 10 पुस्तकं तुम्हाला मिळाली असतील तर तुमच्याकडे सगळी पुस्तकं आहेत. हां सर, आहे, आहे. मी आत्ता बघितलं म्हणजे मी हो. फक्त सत्र 1, सत्र 2 वगैरे बघितलं ना हा, त्यामुळं. बरोबर. ओके सर. हा, हं. मी फोटो टाकेन. थँक यू. तुम्हाला जसं मागच्या वेळी मी एक 6 पुस्तकांचा एकत्र फोटो पाठवला होता की नाही, तसा आता जी पुस्तकं आहेत त्यांचा एक फोटो पाठवेल. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना क्लिअर होईल. म्हणजे ते मग आता काय करायचं, झालेले पेपर बाजूला ठेवायचे, राहिलेले आता जे आहेत त्याची पुस्तकं सोबत ठेवा आणि ती वाचा. ठीक आहे. भारतीय राष्ट्रवादाचा उदय राहिलेले 2 घटक वाचा. बरेच जर सगळे घटक परत एकदा वाचतात. ठीक आहे. सर 15 एप्रिलला आमच्या बीएडच्या एक्झाम्स पण स्टार्ट होतील. बर, तर मग ह्याच्या म्हणजे जर आपले पेपर कुठले सेम 4चे केव्हापासून असणार? ओव्हरलॅप झाले, पेपर जर समजा हां. ओव्हरलॅप झाले, तुमचे हं. ड्युअल डिग्रीचा फॉर्म भरलाय का तुम्ही? होय सर, भरलाय की. हा. मग ओव्हरलॅप झाले. पाठवून दिला होता. कोण ते सर?
मराठीचे सर आहेत बघा, त्यांच्याकडे दिलं होतं. बर, एलिजिबिलिटी झाली का आता यादीत बघा तुमचं. आणि दुसरी गोष्ट हम्म. अशी, आता पेपर ज्यावेळी झाले त्याच्यानंतर मी एक सूचना टाकली होती, बघितली होती का तुम्ही? एक गुगल नाही फॉर्म मी टाकला होता, ज्यांचं ड्युअल डिग्रीचं ओव्हरलॅप झाले वगैरे. माझं नाव नव्हतं त्यात. हा. ज्यांची ओव्हरलॅप झालेली असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क करा असं सांगितलेलं होतं मी. हो ठीक आहे. हो हा बघितलं. हा मी दिल्याच नाहीत ना फर्स्ट सेमचे, माझे हेल्थ प्रॉब्लेम मुळे. हा, मग त्याच्यामुळे म्हणजे ते ओव्हरलॅप मध्ये येत नाही. आता ज्याचं ओव्हरलॅप होईल हा तर त्यांच्यासाठी पण त्यावेळी सूचना टाकेल, त्या हिशोबाने काम करायचं. फर्स्ट ठीक आणि आहे, सेकंड सेमचे डेट्स केव्हा येणार आहेत काय? सांगितलं ना मी. नाही फर्स्ट सेमचे सर, तुम्ही सेकंड सेमचे 10 सगळे 15 एम एप्रिल एच्या बोलला ना. सगळ्या एम चे पेपर हे साधारण 10 एप्रिल पासून चालू होतील. हा, मग काही पेपर काही सेमिस्टर आहे ते 20 एप्रिल पासून चालू होतील. एवढाच फरक असतो त्याच्यात. तर तुम्हाला टेंटेटिव्ह एप्रिलच्या सेकंड वीक पासून आपल्या परीक्षा आहेत हे खात्रीशीर माहिती आहे आता. बरोबर. हम्म? तर एप्रिल सेकंड वीक असं आपलं एक्झामचं टाइम टेबल धरायचं आपण. आणि डिटेलमध्ये येईल सगळं. 15 दिवस आधी येईल. मार्चच्या 20 तारखेपर्यंत तुम्हाला माहिती मिळेल व्यवस्थित सगळी. ठीक आहे. तुमचा पेपर एखादा ओव्हरलॅप झाला तर त्याच्या संदर्भातल्या सूचना येतील आणि त्या हिशोबानं हे करायचं. चला, ओके सर. अजून कोणाचं काही अडचण आहे, शंका आहे? लेट जॉईन झालेत त्यांना शंका आहे? ठीक आहे, मग थांबूया. हो सर. आणि फक्त असाइनमेंट्स तेवढे लवकर. हो हो, ते मिळतील, लवकर मिळतील. या या महिन्यात आठवड्याभरात देतोय, या किंवा नेक्स्ट आठवड्यात. हा, ओके. सर हे शिक्षण युट्यूबला दिसेल काय परत? हो हो दिसणार, कारण बरेच आपण 22 जणच जॉईन झालो. बाकी हो हो बरेच ठीक आहे. जण आहेत. हा, हो हो त्याच्यासाठी हा पाठवणार, ठीक नाही तर ते आहे. मला फोन करतील. हो हो ठीक आहे. हा, ते खूप लोक असतात त्यामुळे फोनचं काय हे होत नाही, त्यामुळे मी रेकॉर्डिंग याचं देईन तुम्हाला. हा, हा शक्यतो काय ग्रुपवर हे काम करा ते. आता आज आपलं सेशन होतं की नाही, तरी मला सकाळी सेशन चालू व्हायचं अर्धा तास आधी 3 फोन आले, म्हणजे एक्झामची माहिती विचारायला, रिझल्टची माहिती विचारायला. तर मी ज्यावेळी ओरिएंटेशन घेतो किंवा संपर्क सत्र घेतो ना, त्यात मी तुम्हाला माहिती सांगणारच असतो. त्यामुळे तुम्ही त्याला डायरेक्ट जॉईन झाला ना तर मला माहिती सांगायला पण थोडं सोयीस्कर होतं. प्रत्येकाला एकच गोष्ट प्रत्येकाला प्रत्येक फोनवर सांगणं खूप अडचणीचं होतंय, म्हणजे खूप वेळ जातो त्याच्यात. हा, तर त्यामुळं आपण हे करूया. माझ्या डोक्यात होतं की ते ग्रुप चालू केला समजा तुम्हाला डिस्कशनला, तर त्याच्यात दुसऱ्या फॉरवर्ड पोस्ट येण्याची शक्यता असते, त्यामुळे मला ते ऍडमिन ओनली करावं लागतं. अशी अडचण आहे. ठीक आहे. मी समजा दुसरा डिस्कशनचा फोरम तयार केला तर त्याच्यात ते तुम्ही त्याच्यावरच्या सूचनांची वाट बघणार, असं जे थोडं कन्फ्युजन होऊ शकतंय. त्यामुळे ती एक अडचण आहे. बघू मला काय त्याच्यावर अजून काय पर्याय काढता येतोय. हा, तर शक्यतो आपले ओरिएंटेशन असतात, संपर्क सत्र असतात आणि मी ग्रुपवर पाठवलेल्या सूचना, तर समजा माझ्याकडे मी व्हिडिओ पाठवला असेल एखादा माहितीचा तर त्याला जॉईन होणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही हे करू शकता. आणि त्या पद्धतीनं आपण आपला हा कोर्स पूर्ण करूया. ठीक आहे. अजून काही शंका आहे? नसेल तर आपण थांबूया. हो ठीक सर. आहे. हा, तुम्ही सर्वजण MA इतिहास भाग 1 सत्र 2च्या या मार्गदर्शक सत्राला उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद.